सध्या बाजारामध्ये भरपूर शेंगा यायला सुरुवात झाल्यात आणि शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची भाजी खूपच पौष्टिक आहे. आज आपण शेवगा बटाटा रस्सा भाजी बनवूया. त्यासाठी इथे मी 4 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये टाकले भरपूर सारा ठेचलेला लसूण, घरगुती लाल तिखट, हळद आणि कांदा खोबऱ्याचं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटू लागलं की मग इथे मी वरचं साल काढून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि एक बटाटा टाकत आहे. छान वाटणामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा परतून घ्यायचा. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ह्यामध्ये पाणी टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून छान उकळू द्यायचं आहे. ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजून घेते. आणि बघा छान उकळी आलेली आहे आणि याचा सुवास तर खूप छान दरवळत आहे. घमघमाट खूपच मस्त सुटला आहे. वरून कोथिंबीर टाकायचं आणि गरमागरम भाकरी, भात किंवा चपाती बरोबर नक्की ट्राय करा. आणि बघा बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.